नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत घट्टसर दही कसं लावायचं। दही लावताना या 7 चुका जर तुम्ही टाळाल तर दही अगदी परफेक्ट आईस्क्रीमसारखं घट्ट तयार होईल। चला तर मग कोणत्या या 7 चुका आहेत यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दही लावण्यासाठी एक अर्धा लिटर गोकुळ दूध घ्यायचं आहे। फुल फॅटचं दूध इथे आपल्याला वापरायचं आहे। आता हे संपूर्ण दूध इथे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यानंतर या दुधामध्ये आपल्याला पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही। आता संपूर्ण दूध या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। आता गॅसवरती ठेवल्यानंतर या दुधाला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला दूध आटवायचे नाही, फक्त दुधाला उकळी मारून घ्यायची आहे, जेणेकरून यामधील पाण्याचा जो अंश आहे तो निघून जाईल आणि दही घट्टसर लागण्यास मदत होईल। एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत इथे आपण हे जे दूध आहे ते गॅसवरती छान असं उकळून घेतलेलं आहे। आता एक उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि आणखीन एक इथे दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची। आता दही चांगलं घट्ट आणि टेस्टी बनवण्यासाठी आपण या 7 चुका टाळायच्या आहेत। त्यामधील पहिली चूक म्हणजे दही लावण्यासाठी खूप गरम दुधाचा वापर करणं। दूध जर जास्त गरम असेल तर दही हे चांगलं लागत नाही। यासाठी नेहमी दही लावताना दूध कोमट म्हणजे हाताला हलकंसं गरम लागेल इतपतच गरम घ्यायचं आहे। आता हे दूध छान असं गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपण बंद करून घेणार आहोत। दूध हलकंसं कोमट झाल्यानंतरच इथे आपण दही लावायला घ्यायचं आहे। एका बोटाच्या साहाय्याने इथे आपण हे चेक करून घेणार आहोत। आता यानंतर एका वाटीमध्ये इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे। आता हे दही आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे। आणि दुसरी चूक म्हणजे दही खूप जुनं किंवा आंबट वापरलं तर दहीची जी चव आहे ती खराब होते आणि दही हे छान लागत नाही। ज्यासाठी फ्रेश दह्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे। आता दही लावण्यासाठी इथे आपण 1-2 मातीचे बाउल आणि एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे। तिसरी चूक म्हणजे दही लावण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर इथे आपल्याला टाळायचा आहे। शक्यतो मातीचं भांडं किंवा स्टीलचा भांड्याचा वापर करायचा आहे। आता आपण जे दही छान असं फेटून घेतलेलं आहे ते दही इथे तिन्ही बाउलला आपण आतून छान असं हाताच्या साहाय्याने लावून घेणार आहोत। आता चूक नंबर 4 म्हणजे जे आपण हे दही लावणार आहे ते थंड जागेत ठेवणे। थंड हवेत दही लागायला वेळ लागतो। यासाठी दही लावल्यानंतर आपल्याला ते भांडं किंवा बाउल हे उबदार जागी ठेवायचं आहे। आता चूक नंबर 5वी म्हणजे दही लावण्यासाठी अगदी खूप थंड दूध वापरणं। दूध जर खूप थंड असेल तरीसुद्धा दही चांगलं लागत नाही। आता आपण हे बाउल तयार करून घेतल्यानंतर या दुधामध्ये सुद्धा 1 चमचा दही म्हणजेच विरजण घातलेलं आहे आणि हे चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण पुन्हा एकदा या विस्करच्या साहाय्याने हे चांगलं फेटून घेणार आहोत, जेणेकरून दही जे आहे ते यामध्ये चांगलं मिक्स होईल। आता चूक नंबर 6वी म्हणजे दही लावल्यानंतर ते सारखं पुन्हा पुन्हा उघडून पाहणे। जर तुम्ही जे दही लावलेलं भांडं आहे ते सारखं हलवत असाल किंवा उघडून पाहत असाल तरीसुद्धा दही छान लागत नाही। आता आपण हे तयार करून घेतलेले हे दुधाचं विरजण या बाउलमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता हे तीनही बाउल आपल्याला 6 ते 7 तासांसाठी एक प्लेट झाकून यावरती असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि हे उबदार ठिकाणीच ठेवायचे आहेत। 6 ते 7 तासानंतर पाहू शकता घट्ट असं दही छान इथे लागलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या 7 चुका टाळून घट्ट असं दही नक्की ट्राय करा आणि हे दही कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि सर्वात शेवटची 7वी चूक म्हणजे दही लावल्यानंतर ते फ्रीजरमध्ये ठेवणं। दही जर तुम्हाला आंबट होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता,
दही हे फ्रीझरमध्ये अजिबात ठेवायचे नाही, नाहीतर दह्यामध्ये बर्फाचा हा अंश तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.